दिवाळीच्या 7 डिझाईन या संपूर्ण डिझाईन ह्या तुम्हाला या व्हिडिओतून भेटणार आहेत. याची PSD फाईल ही तुम्हाला दिलेली आहे, जी की तुम्ही फोटोशॉपमध्ये ओपन करू शकता. या 7 दिवसाच्या वेगवेगळ्या डिझाईन तसेच तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती देखील पाहिले असतील, या आपण पोस्ट केलेले आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ही डिझाईन कशी झाली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की आपण हे पहिली डिझाईन केलेली वसुबारसचे. इकडे तुम्हाला संपूर्ण लेयर्स हे पाहायला मिळते कशा प्रकारे आपण केलेले. आता इथे जर तुम्हाला कोणत्याही तुमच्या राजकीय नेत्याचे फोटो वगैरे टाकायचं झालं तर तुम्ही या पोर्शनमध्ये त्यांचे फोटो टाकू शकता. या पोर्शनमध्ये तुम्ही त्यांचं नाव टाकू शकता. असं हे दिलेलं आहे. प्रत्येक डिझाईनमध्ये हे असेल असं नाहीच, तुम्ही हेतून कॉपी करून घेऊ शकताय. तर थोडक्यात तुम्हाला पहिली डिझाईन फक्त सांगतो, बाकीचे डिझाईन संपूर्ण सेम असतील. सगळ्यात पहिल्यांदा हे आपण ग्रेडियंट आपण घेतलेले आणि त्याच्यात आपण थोडंसं टेक्स्चरस फील देण्यासाठी आपण इथे ब्रशचा यूज केलेला आहे आणि तो हा इफेक्ट तुम्ही बघू शकता आपण केलेला. हे आपण अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड चेंज केलेलं आहे. त्यात आता आपण इथे तुम्ही बघू शकता फटाकडे ॲड केलेले आहेत, जे की ऑपेसिटी कमी आहे. ही सेटिंग वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता. त्याच्यानंतर इथे आता गायी असल्यामुळे आपण गावाचं हे दाखवलेलं आहे बॅकग्राऊंडला थोडंसं. इकडे आपण गायीचा ही PNG आपण बनवलेली, ही PNG आपण इथे ॲड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ह्याला आपण थोडंसं आपल्या बॅकग्राऊंडला मॅच करण्यासाठी इथे आपण कलर बॅलन्स केलेला आहे. त्याच्यानंतर इकडे मागच्या साईडला एक छोटासा आपल्या डिझाईनमध्ये अट्रॅक्टिव्ह लुक आणण्यासाठी इकडे आपण हे ल्यूज PNG टाकलेली आहे, जे की तुम्हाला हे पाहायला मिळेल अशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर हे आता हा फॉन्ट आपण या संपूर्ण डिझाईनमध्ये एकच पर्टिक्युलर हा फॉन्ट वापरलेला आहे. फॉन्टचं नाव देखील तुम्ही बघू शकता. ऑनलाईन तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा फॉन्ट आपण देऊ. ते इथे आता आपण वसुबारस हे टेक्स्ट टाईप करून घेतलं. त्याच्यानंतर इथे आपण आपलं पॉपिन्स फॉन्टचा यूज करून इथे हे टेक्स्ट टाईप करून घेतलेले आहे. त्याचबरोबर शुभेच्छा हे टेक्स्ट आपण आपलं इन्फिनिटी फॉन्टचा यूज करून हे टाकलेले आहे. आणि आता बाकी आपण इथे एक वेक्टर तुम्ही खाली बघू शकता, वेक्टर लाईन आपण इथे ॲड केलेले, जे की इलुस्ट्रेटरमध्ये बनवलेले हे डिझाईन आहे. त्याच्यानंतर इथे आपण हे तोरण PNG तसेच हे तोरण PNG तुम्हाला दिलेले आहे. त्याच प्रकारे हे आता आपण आकाशकंदील वगैरे इथे ॲड करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे ही आपली पहिली डिझाईन ही कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण दुसरी डिझाईनमध्ये जाऊ. इथे तुम्ही धनोत्रयोदशी ही डिझाईन बघू शकता कशा प्रकारे आपण केलेली. संपूर्ण डिझाईनची एक झिप फाईल तुम्हाला देणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल, तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. त्यासाठी आपण पासवर्ड पण दिलेला आहे. पासवर्ड हा व्हिडिओत सिंगल स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या संपूर्ण PSD फाईल फुल्ली एडिटेबल असणार आहेत, ह्या तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता इथे हे आपलं ग्रेडियंट तुम्ही बघू शकता. ग्रेडियंट कशा प्रकारे आहे हे बाकीची सगळी सेटिंग तुम्ही चेक करू शकता. जसं मागच्या डिझाईनमध्ये आपण ब्रश इफेक्टचा यूज केला, सेम यात देखील केला. तर इथे आपण हे PNG एक ॲड केलेले
पेज ऍड केल्यानंतर इथे आता आपण एक धन सोनं इथे आपण ऍड केलेले आणि त्याच्याबरोबर इथं मोगऱ्याची झेंडूच्या फुलाची देखील आपण पीएनजी इथे ऍड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण टेक्स्ट टाईप करून घेतो, जे की हे अशा प्रकारे टेक्स्ट आहे. टेक्स्ट पॉपिन्स फॉन्ट आपण ऑल ओव्हर आपल्या संपूर्ण डिझाईनमध्ये पॉपिन्स फॉन्टचा बऱ्यापैकी यूज केलेला आहे. हे टेक्स्ट तुम्हाला मित्रांनो माहीत नसेल कुठून मिळवायचं, कुठं भेटेल किंवा आपण कसं बनवायचं. जर यावर व्हिडिओ हवे असेल तर नक्कीच कमेंट करा. आपण यावर देखील एक व्हिडिओ घेऊन येऊ, तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीत हे जे टेक्स्ट आपण टाकतो, टेक्स्ट कुठे मिळतं, कशा प्रकारे स्वतः बनवायचं हे तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर इथे आता हे धनत्रयोदशी टेक्स्ट टाकून घेतलेले सेम फॉन्ट आणि टेक्स्चर आपण त्याला अप्लाय केलेलं आहे. इथे इफेक्ट वगैरे मारलेला आहे. हे तुम्ही सगळे सेटिंग पाहू शकता. तुम्ही तुमच्या फोटोशॉपमध्ये ओपन केल्यानंतर हे सगळे सेटिंग पाहून घ्या. त्याच्यानंतर त्यात आपण शुभेच्छक टेक्स्ट टाकून घेतले. परत सेम आपण वेक्टर जी लाईन होती ती आपण इथे ऍड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे पेन आता आपल्याकडे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. ही झेंडूच्या फुलाची आणि बेल घंटा हे असे दोन्ही पण इथे ऍड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आकाशकंदील देखील आपण ऍड करून घेतलेला आहे. तर ही आपली दुसरी डिझाईन पूर्ण झाली. आणि जर तुम्हाला जसं की मी तुम्हाला मागच्या डिझाईनमध्ये सांगितलं, ही जी पीएनजी तुम्ही उचलून इकडे ड्रॅग ड्रॉप करू शकता आणि तुमच्या नेतेसाठी तुम्ही तुमचे इलेक्शन आता आलेले आहे, आता इलेक्शनचे डिझाईनमध्ये तुम्ही इथे यूज करू शकता पॉलिटिकल डिझाईनसाठी. सेम तुम्ही बघू शकता, फक्त आपण बॅकग्राऊंड चेंज केलेले, टेक्स्ट चेंज केलं, हे वरचं हायलाईट आपण जे तोरण वगैरे यूज केलेले ते चेंज केलं. मेन आपली इमेज चेंज केली, नरक चतुर्थीचं टेक्स्ट चेंज करून फॉन्ट तोच ठेवला आणि त्याचं इफेक्ट देखील तेच ठेवलेले आहे. बाकी इथे खाली पण चेंजेस केलेले नाही आहेत, फक्त इथे चेंजेस केलेले आहेत एवढंच या टेक्स्टमध्ये. आणि हे देखील आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. 3 डिझाईन मित्रांनो कंप्लीट झालेत आणि पुढची डिझाईन हे आपण बनवणार आहेच. त्याचपूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही पीएनजी तुम्हाला कुठं भेटेल, आपल्या पीएचडी फाईलमध्ये तुम्हाला भेटणार ही पीएनजी. हे तुम्ही बघू शकता पीएनजी कशा प्रकारे आहे. त्याला आपण इथे खाली शॅडो इफेक्ट दिलेला आहे. हे तुम्ही खाली शॅडो पाहू शकता. छोट्या पद्धतीत आपण हे केलेलं, एकदम परफेक्ट आपण असे शॅडो टाकलेले नाहीये. तर ही डिझाईन झाल्यानंतर इथं आता एक आपण शुभ दीपावली ही एक आपण डिझाईन बनवलेली, ज्यात आपण हे बॅकग्राऊंड जे की आपण मागच्या डिझाईनमध्ये यूज केलं तर त्याला आपण ह्यू सॅच्युरेशन थ्रू त्याचा आपण कलर चेंज केलेला आहे. कलर चेंज केल्यानंतर मागच्या डिझाईनमध्ये जसं आपण एक पीएनजी यूज केली ती बॅकग्राऊंडसाठी, तशीच पीएनजी आपण इथे देखील यूज केलेली आहे. ती नाहीये, ही दुसरी पीएनजी. आणि हे आपण आपलं बॅकग्राऊंड थोडंसं चेंज करण्यासाठी हे आपण ब्रश इफेक्ट यूज केलेला आहे. त्याच्यानंतर इथे आता आपण इथे पंथी टाकलेली आहे, तर पंथीची शॅडो इथे आपण तयार केलेले. ते तयार केल्यानंतर इथे आता आपण आपलं हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे, जे की पॉपिन्स फॉन्ट मध्ये आहे. त्याच्यानंतर हे शुभ दीपावली टेक्स्ट, सेम इफेक्ट, सेम फॉन्ट. त्याच्यानंतर ही आपली डिझाईन कंप्लीट होते. ही देखील डिझाईन मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही
जेवढ्या 7 डिझाईन पाहणार आहे त्यात तुम्हाला कुठली आवडली आणि मी कोणत्या डिझाईनमध्ये कशा प्रकारे चेंजेस करू शकतो आणि आपली डिझाईन अजून अट्रॅक्टिव्ह कशी बनवू शकतो हे तुम्ही कमेंटद्वारे देखील नक्की कळवा. कारण आपण एकमेकाच्या चुका, एकमेकाच्या डिझाईनमध्ये असलेली कमी, एकमेकाच्या डिझाईनमध्ये असलेला चांगलेपणा हे आपण दाखवून दिल्यानंतर आपण नक्कीच एकत्रित पुढे जाऊ. तर आता आपण हे पुढची डिझाईन बघू. लक्ष्मीपूजनवरती आपण ही डिझाईन बनवलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ही आपल्याकडे PNG ही PNG आपण इथे ॲड करून घेतली आणि इथे आकाशकंदील, सेम आकाशकंदील आणि ही तोरणाची PNG. टेक्स्ट टाकून घेतला आपण. त्याच्यानंतर तोच फॉन्ट जेमिनी हा फॉन्ट यूज केला. त्याचं टेक्स्चर चेंज केलं. फॉन्टचे इफेक्ट हे तुम्ही बघू शकता इथे. हे असं बाकीच्या इफेक्ट आपण मारलेले आहे. त्याच्यानंतर हे बाकीचे हे तुम्ही टेक्स्ट बघू जनरल आपण बाकीच्या डिझाईनमध्ये देखील बनवलेले. आता इथे आपण लक्ष्मी देवीची ही PNG ॲड करून घेतलेली आहे. त्याच्या बॅक साईडला इथे आपण एक तो जो आपण धनत्रयोदशीच्या डिझाईनमध्ये आपण जे सोनं भरलेला हांडा मडका आपण जे म्हणतो ते इथं सेम आपण ॲड केलेलं लक्ष्मी देवीच्या बॅक साईडला. त्याचबरोबर इथं आपण परत झेंडूची PNG ॲड करून घेतली आणि अशा प्रकारे ही आपली पुढची डिझाईन तयार झाली. आणि सेम तुम्ही तुमच्या कोणत्याही पॉलिटिकल पर्सनचं तुम्ही तुमची इमेज ही इथे ॲड करू शकता. तुम्ही तुमच्या कोणत्याही पॉलिटिकल पर्सनची ती इमेज ॲड करा आणि त्यांचं नाव इथे टाकून हे देखील तुम्ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सर्व करू शकता. फक्त एवढ्याला नक्की लाईक करा आणि जेव्हा तुम्ही तुमची डिझाईन बनवताल तर नक्कीच आहे अशी कॉपी पेस्ट देऊ नका. त्याने तुमचीच इमेज कमी होईल. इमेजच्या आपल्या रेझोल्युशन तर सेम राहील, पण तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवल्यानंतर तुमचं मार्केटमध्ये 100% वजन वाढेल. तर ही आपली 6वी डिझाईन. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते? एकदम जाबराट डिझाईन झालेली आहे. ही डिझाईन तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे बनवलेली आहे. जसं की आपण मागच्या डिझाईनमध्ये ग्रेडियंट यूज करतोय तसं सेम या डिझाईनमध्ये आपण हे ग्रेडियंट यूज केलेले. ब्रश इफेक्ट यूज केला. त्याच्यानंतर इथे आता ही दिवळी जे आपण गावाकडे याला दिवळी म्हणतो, हे दिवळी ते ॲड करून घेतलेले 4 आणि त्याच्यात आपण एक 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 पंक्ती ॲड करून घेतलेली. त्याच्यानंतर आता आपण हे पाडव्याची डिझाईन बनवतोय त्यामुळे इथे पाडव्याचं टेक्स्ट ते टाकल्यानंतर दिवा पावली पाडवा हे देखील टेक्स्ट हायलाईट केलं. त्याच्यानंतर हे शुभेच्छुक टेक्स्ट टाकला. PNG त्याच्यानंतर आकाशकंदील लावलं आणि इकडे एक माळा लावली. परत इकडे एक आपण लाईटीची माळा लावली. आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन झाली कम्प्लीट. संपूर्ण डिझाईन ही कम्प्लीट झालेली आहे आणि आता आपण बनवतो ते शेवटची डिझाईन, ती म्हणजे भाऊबीज. दिवाळीची ही शेवटची डिझाईन म्हणजे की भाऊबीज निमित्त आपण बनवलेली. हे देखील तुम्हाला दाखवतो. आपण ग्रेडियंट यूज केला. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता आपण यूज केलं ते म्हणजे ब्रश इफेक्ट. बॅकग्राऊंडला आपल्याला फटाक्यांचे थोडंसं लुक द्यायचा होता तेव्हा फटाके यूज केले. आता इथे बाकीचं आपण टेक्स्ट टाकून घेतलेले. इथे भाऊ बहिणीचं नातं हे बाकीचं असं टेक्स्ट टाकून घेतलेले. त्याचबरोबर इथे परत भाऊबीज हे जे की आपण अशा प्रकारे भाऊ आणि खाली बीज अशा प्रकारे आपण यंदा टाईप केलेलं आहे आणि त्याच्या शेजारी आपण हे टेक्स्ट टाईप करून घेतलेले आहे.
त्याच्यानंतर इथे आता आपण हे एक थोडंसं पार्टिशन करण्यासाठी हे आपण रेक्टँगल ॲड करून घेतलेला. इथे आपण गिफ्ट ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर भावा बहिणीची ही PNG ॲड केली आपण प्रॉपर लेवलला. त्याच्यानंतर वेक्टर PNG, ही वेक्टर PNG मित्रांनो ॲड केल्यानंतर आता आपण बाकीचे इकडे आता आपण ही वरती एक PNG आपण ॲड करून घेतलेली. त्याच्याबरोबर हे बाकीचे 2 PNG इकडे येत होते आणि आकाशकंदील. हे अशा प्रकारे आपण आपल्या संपूर्ण डिझाईन ही कंप्लीट केलेली आहे. आणि या 7 डिझाईन एकाच झिप फाईलमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यासाठी लागेल तो पासवर्ड मित्रांनो या व्हिडिओत तुम्हाला दिलेला आहे. पासवर्ड मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सिंगल स्टेपमध्ये तुम्हाला या व्हिडिओसाठी लागणारा पासवर्ड दिलेला आहे. पासवर्ड एकदम सिंगल स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यामुळं एकाच ठिकाणी पासवर्ड भेटेल, पूर्ण पासवर्ड भेटेल. ते तुम्ही यूज करून या संपूर्ण 7 डिझाईन तुम्ही यूज करू शकता. तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवून तुम्ही तुमच्या क्लायंटला ही डिझाईन देऊ शकता. तर ही व्हिडिओ या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.